सांगलीच्या कामेरी येथे राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील कामेरी येथील जाहीर सभेत शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार तोफ टाकली। यावेळी त्यांनी महामार्गाचा नकाशा प्रत्यक्ष दाखवत हा महामार्ग नेमका कुठून जातोय आणि त्यात कोणते बदल करण्यात आले आहेत याची सविस्तर तांत्रिक माहिती ग्रामस्थांना दिली। या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचे होणारे नुकसान आणि बदललेल्या आराखड्यामागील गौडबंगाल यावर त्यांनी परखड भाष्य केलं। रात्रीच्या वेळी झालेल्या या सभेला हजारो शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। आणि रस्ता झाल्यावर विकास होतो हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे, पण जमिनीवरून जाणारा रस्ता 3 मजले उंच फिलिंग करून वरनं गेलेला रस्ता या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या जर अजून वर त्याची उंची असेल आणि तुम्ही वरनं जाणाऱ्या गाड्यांचा आवाजही तुम्हाला येणार। पूर्वी रस्त्याच्या बाजूनं दुकान टाकलं, टपरी टाकलं, 4 पैसे मिळवायला यायचे, पण आता हे सगळे एक्सप्रेस रस्ते आहेत। मुंबईहून पुण्याला जाताना मध्ये आधी कुठे गाडी थांबवता येत नाही, तशी इकडच्या बाजूने निघालेली गाडी कोल्हापूर जिल्ह्यातच कुठेतरी एखाद्या वेळी थांबेल। कामेरीचा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा बिकट आहे, कारण इथं 2 रस्त्यावरून एकमेकाच्या वर जाण्याची व्यवस्था करणारे मगाशी दाखवले तसे फ्लोअर शेप 4 फ्लोअर शेप राऊंड येणार आहेत हे असे, आणि त्यामुळे संकट मोठे आहे। ज्याची जमीन जाणार आहे त्याला 50 लाख, 60 लाख, 80 लाख, 1000 कोटी तसं जमीन कसं मिळेल मला नक्की माहीत नाही काय मिळणार, पण ही किती दिवस पुरणार। आज ज्या जमिनी यापूर्वी एक रस्ता जात होता जो सरकारने प्रस्तावित केलेला होता, तो रस्ता आपण जर बघितला तर तो इकडून जात होता, आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता। मला हे कळत नाही की रस्त्याची लांबी 50 किलोमीटर वाढवली, 25,000 कोटी रुपयापर्यंत 25,000 कोटी रुपयाने प्रोजेक्टचा खर्च वाढवला, तो का? आणि एवढ्या मोठा खर्च सरकार 25,000 कोटी रुपये वाढवायला तयार आहे, मग इंटरेस्ट काय आहे याच्यात? इंटरेस्ट रस्ता करायचा आहे का किमती वाढवायचा आहे? हा एक महत्वाचा प्रश्न आपण सगळ्यांनी मनात विचारायला लागते का? त्यामुळे तुम्हाला एक जुना अलाइनमेंट आणि नवीन अलाइनमेंट दाखवतो। तुम्ही सगळ्यांनी या कामेरी गावाने ब्रिटिशांच्या विरोधी लढा दिलेला आहे। या गावची ह्या रस्त्यावरून येणाऱ्या सगळ्या रस्त्यात सगळ्यात जास्त क्रांतिकारक गाव हे कामेरी, आणि कामेरीचीच वाईट अवस्था करायचं ठरवलेलं दिसते सरकार। आणि म्हणून जयराज पाटील आज सुदैवाने इथे आले, तुमचे पप्पा नाही हा, तर ठराव इथं मांडलाय, तिकडं आले पाहिजेत आपल्याबरोबर। गडकरींच्या हातात नाही, हे आपल्या हातात। गडकरींचा काही संबंध नाही, हे राज्य सरकारच्या हातात आहे। त्यामुळं सर्वांनी, हा पक्षीय अभिनिवेश नाही आहे की आम्ही रस्ता रद्द करून दाखवला म्हणून आम्ही काही कोणाकडे 4 काही मतं मागायलाही जाणार नाही, पण भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना यांचे जे जे कार्यकर्ते असतील त्यांनी या रस्त्याला विरोध केला पाहिजे। आणि तो विरोध करण्याचं कारण असं की आपल्याला हे परवडणार नाही आहे।